कूल डिसिजन मॉम. आय लाईक इट. आणि तसंही मारुती मामाशिवाय हे घर इमॅजिनच होत नव्हतं. चांगलाच निर्णय आहे म्हणा. म्हणजे मला इतका आवडला की दोन्ही गोष्टींसाठी पार्टीच द्यावी वाटतेय. दोन्ही गोष्टी कोणत्या दोन? एक म्हणजे मारुती मामांना परत कामावर घेतलं याची, आणि दुसरी म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांनी त्यांचा निर्णय कधीच बदलला नव्हता म्हणून. म्हणजे काय आहे, आजपर्यंत वहिनींनी त्यांचा निर्णय कधीच बदलला नव्हता, पण आज एका ड्रायव्हरसाठी बदलला. आता मला जर सांगितलं असतं, मला जबाबदारी दिली असती, तर मी गावाकडून माझ्या बोलवलं असतं ना ड्रायव्हर. म्हणजे निर्णय बदलायला लागला नसता. ठीक आहे, आज बदलला, तेही एका फुटकट ड्रायव्हरसाठी. बरोबर आहे ना? म्हणजे एवढं सगळं झालं, तुम्ही ते सगळं विसरून त्याला परत कामावर ठेवलं, याने तुमच्या रेप्युटेशनवर काहीच परिणाम होणार नाही ना? असू दे, मला फार आनंद झाला. झालं? मारुती आमच्यासाठी काय आहे हे तुला सांगायची मला गरज वाटत नाही. आणि तशीही त्याची चूक नव्हती, त्याच्या मुलीची चूक होती. आणि त्याने शब्द दिलाय, बंगल्याच्या भोवती आखलेली लक्ष्मण रेषा ओलांडून त्याची मुलगी इथे येणार नाही. तशी खात्री आहे तुम्हाला? म्हणजे असणारच म्हणा ना? तुला जबाबदारी हवी होती ना? मग बंगल्याच्या चारही बाजूनी दोरीने लक्ष्मण रेषा आखायची जबाबदारी तुझी. चालेल, जा, लागा कामाला. दोरी घ्या. अरे वा, अभिनंदन. आता तिसऱ्या गोष्टीसाठी पार्टी दे. तिसरी गोष्ट? अगं, वहिनींनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला काहीतरी जबाबदारी दिली आहे. पार्टी तर द्यायलाच हवी ना. या. वाह, काय भारी चमकतायत बूट. मग किती खुश आहेत सगळे. इतक्या वर्षात पहिल्यांदा अहिल्या मॅडमनी असं केलंय. अहिल्या मॅडमनी आपला निर्णय मागे घेतलाय. खरंय. भारती दादा, खरंच नशीबवान आहात तुम्ही, म्हणून तुम्हाला अशी संधी मिळाली. ही संधी वाया नको घालवू. बाळ पारू, काळजी घे ग. आता प्रत्येक वेळी मॅडम माफ करतील असं नाही. पुन्हा चुकून सुद्धा चुकायचं नाही. हा? नाही, आता चूक केल्या जागाच नाही ना. पारूनी मला वचन दिलंय. काय पारू, बरोबर बोलतोय ना मी? ए, हे घे आणि चला माझ्या बरोबर. पण या वैजूचं काहीतरी करायला लागेल. ती इथं राहता कामा नये. ती जर इथं राहिली ना तर अजून काहीतरी घडेल. आणि अहिल्या मॅडमना हे अजिबात खपणार नाही. तुम्हाला दोघांना त्याची जबाबदारी घ्यायला हवी मारुती दादा. ए, नीट बांधायचं. आणि तू बहिणींच्या मागे जसं चालतोस ना, तसं आज माझ्या मागे चालायचं. चल. कसली आली आहे जबाबदारी. पोपट बनवला माझा, होतय का? सगळे हसत होते तिकडे. हसा म्हणा, मी पण अशी हार नाही मानणार. हा शेळीचा आवाज आहे की मला भास होतोय? गडबड तर होणारच ना. मला सांगा, किती जणांपासून आणि किती दिवस लपवणार होता पण वैजूला? मी वैजूला एकटीला नाही सोडू शकत. बघूया काय करता येईल ते. मारुती दादा,
एक बोलू बोला की. जरा दे मी करू. धर. मी काय म्हणते, पारूला एखादा चांगला मुलगा मिळाला तर लग्न जमून जाईल ना तिचं. त्याच करता इथं मुंबईला घेऊन आलो ना. खरंच लग्न जमायला पाहिजे. बिन आईची पोर आहे, पण लग्न जमवण्यात गडबड नको. मुलगा तर चांगला मिळायला पाहिजे का नको. मारुती दादा, मी ना मेहंदी घेऊन येते, पारूच्या हातावर काढते. असं म्हणतात की हातावरची मेहंदी रंगली ना तर मुलीचं लग्न जुळतं. आलेच मी. हा शेळीचाच आवाज आहे. कुठून? इकडूनच येतोय. पारू, अगं वैजूला लपव लवकर. का? वैजूला लपव. वय वय. काय चाललंय? काय लपवतेस ग? काय बी नाही. कुठं काय? होय. ही शेळी ही 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 काय करते इथं? हा, काय काय चाललंय? काय मारुती मामा, तुम्हाला राहायला घर दिलं फुकटात, वर तुमच्या पोरांना इथं राहायची परवानगी दिली. मग आता काय शेळ्या मेंढ्या पाळणार? ते काय नाही हं? माझी ऑर्डर आहे. आत्ताच्या आत्ता ही शेळी घ्यायची आणि तिला बाहेर टाकून यायचं. दामिनी ताई, वहिनींना आवडणार नाही. ए, हे शेळीला घे आणि बाहेर टाकून ये. काय? हे घे, मीच नेऊन टाकते. दे. मी नाही देणार वैजूला. दे. मी नाही देणार. दे. दामिनी ताई, शांत बसायचं. दे. नाही, मी नाही देणार वैजूला. वहिनींना चालणार नाही. असं करू नका. मी पारू बाळ, देऊन टाक बाळा. दे. अगं दे बाई. दे. दे म्हणलं ना. वैजू. खबरदार हा, ही रेषा ओलांडलीस तर. आत्ताच्या आत्ता या घरातनं बाहेर काढलं जाईल तुला. वैजू. 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 घे तुकडा.
भूक लागलीये ना मला. नियम विसरलीस का तू? वहिनी आल्याशिवाय नाही. वेळ झाली, येतीलच इतक्यात. हे बघा, बंगल्याबाहेर दोरीने लक्ष्मण रेषा आखून आलीये मी. जमणार नाही का? भूक लागलीये मला. आणि हे बघा, इतरांसारखं साड्या नेसून फॅन्सी दागिने घालून ऑर्डर सोडत मिरवत नाही मी बंगल्यात. कोण मिरवतंय दामिनी? आता कोण कोण नाही, काय नाही. हा, मी म्हणत होते भूक लागलीये खूप. चल. प्रीतू कुठे? यू आर लुकिंग सो गॉर्जियस बेबी. हा, ए बाय द वे, तुला माहिती आहे काल रात्री माझ्या स्वप्नात कोण आलेलं? कोण आलं असेल बघू? सांग सांग बघू, कोण आलं असेल? मी. अगं तूच आलेलीस ना, असं काय करतेस? प्रीतम ना त्याच्या रूम मध्ये महत्वाचं काम करतोय. मैत्रिणीसोबत चॅट करतोय. दामिनी, नाही, तेच सांगतेय. सॉरी, मैत्रिणींसोबत चॅट करतोय. एकाच वेळी इतक्या मुलींशी बोलायचं म्हणजे मला कळतंय की बिझनेसच काहीतरी बोलत असेल. किर्लोस्करांचा मुलगा आहे ना तो. किर्लोस्करांचे संस्कार आहेत त्याच्यावर. आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. पण स्किल आहे बर का. म्हणजे हे असलं काहीतरी करायचं म्हणजे आता डिमांड वाढणार बाबा प्रीतमची. बघा हा, नाहीतर प्रीतमला लग्नासाठी उचलून नेतील परत. भूक लागली होती ना तुला? जे. तुझ्यासाठी एक काय 10 बंगले बांधले ना ग मी. आय लव्ह यू ना बेब. तुझं हे महत्वाचं काम करून झालं की ये जेवायला. मॉम, यार जेवणाची वेळ कशी काय मिस करू शकतो मी? दार कोण उघडं टाकतं यार? प्रीतम, कम ऑन बडी. वैजू, वैजू, ए वैजू, वैजू, दादा, दादा तुम्ही एका शेळीच्या पिल्लाला इथं कुठं पाहिलं का? नाही पाहिलं. वैजू, ए पारू, वैजू, पारू, वैजू, ए पारू, 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 ऐक, पारू. वैजू कुठं गेली अरे? आपल्या वैजूचं काही बरं वाईट तर नसेल ना झालं? तर तिला कोणी घेऊन नसेल ना गेलं का? वैजू, पारू ऐक, पारू ऐक, आपली वैजू नाही सापडणार आता. नाही बाप, सापडणार ते आपण शोधूया तिला. वैजू, नाही ऐक, मुक जनावर येते. भल्या माणसाला मिळाली असेल तर घरी घेऊन गेला असेल. तू चल, तू नाही चल. बाप, मला माहिती आहे वैजू सापडणार. वैजू, ऐक ना, वैजू, आपल्या वैजूला काय बी झालं नसेल बघ. आपण घरला जाऊया आता. चल चल घरी चल बाळा. आपण वैजू, पारू घरी चल, चल 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 वैजू. चल चल. येतील येतील, बसा. काय चाललंय हे? काय? हे सगळं करायची काही गरज होती का? बरं आहे हे. कारनामे करायचे तुमच्या पुतण्याने आणि तुम्ही मला बोलताय. जरा शांत राहा आणि मजा बघा. येतील. आल्या बहिणी आल्या.
तुमच्यासाठी माझा एकच प्रश्न आहे, प्रीतमवर प्रेम करता? हो. छान. समजा प्रीतम किर्लोस्कर मधून किर्लोस्कर काढून टाकलं आणि नुसतंच प्रीतम राहिलं, तरीही त्याच्यावर इतकंच प्रेम कराल? 1 मिनिट आहे तुमच्याकडे. सावित्री, किर्लोस्करांशिवाय प्रीतम नॉट इंटरेस्टेड. मला वाटते ही तयार होईल लग्नाला. नाही. प्रीतम, कळलं? किर्लोस्कर ह्या नावाशिवाय शून्य आहेस तू. प्रीतम सोबत जर किर्लोस्कर नाव असेल तर आणि फक्त तरच किंमत आहे तुला. आता वेळ आली किर्लोस्कर ह्या नावाला जागायची. शहाणे व्हा आणि हे पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. माझ्या दोन्ही सुना या किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला शोभतील आणि हे साम्राज्य सांभाळायला पात्र असतील आणि त्यांची निवड फक्त आणि फक्त मी करेन. आई, मी समजवतो प्रीतमला. नाही, ती वेळ निघून गेलीये. आता काय करायचंय ते मीच करेन. मी काय म्हणतो पारू, असं समज की आपल्या वैजूची आपल्या बरोबरची साथ इथपर्यंतच होती. बरं झालं ताई तुम्ही आलात. बघा ना, ही काय ऐकायलाच तयार नाहीये. तशी मनानं हळवी आहे ही, प्रत्येकावर जीव लावते. त्यात वैजू मैत्रीण पडली ना तिची. आता तर म्हणते ती सापडल्याशिवाय काय खाणार पिणार नाही. बाळ, भास झालं आता. जे झालं ते झालं. तू जर असं आता रडत राहिलीस तर बाबांकडे कोण लक्ष देणार? नको रडू. सावित्री आत्या, तुम्ही माझ्या डोक्यावरनं हात फिरवला ना, मला ना माझ्या आईच्या हातासारखं स्पर्श झाला. का रे बाळा, आत्या आई होऊ शकत नाही का? काळजी करू नकोस.
तुझ्यासारख्या गोड मुलीबरोबर देव कधीच वाईट होऊ देणार नाही. तुझ्या हक्काचं सगळं तुला मिळेल. अन माझी वैजू